आदरणीय व्यासपीठावर विराजमान माझे पितृतुल्य मार्गदर्शक आदरणीय देसाई साहेब, आदरणीय राऊत साहेब, आदरणीय सावंत साहेब, आदरणीय कोंडाजी मामा आव्हाड साहेब, रवींद्र नाना पगार साहेब, आमच्या प्रेरणाताई अर्जुन टिळे साहेब, आमशा दादा साहेब, मी दादा सगळ्यांना मी बऱ्याच जणांना ओळखते, मला आधीच आशीर्वाद द्यायच्या तयारीत होते. आमच्या अर्जुन टिळे साहेब, रंजन ठाकरे साहेब, सुनील बागुल दादा साहेब, दत्ता गायकवाड साहेब, सुधाकर बडगुजर दादा साहेब, जे मी सासरे म्हणते आमचे शरद पाटील सर, पोतनीस दादा साहेब, शरद आहेर साहेब, हेमलता ताई साहेब, लटके ताई साहेब, गावी ताई साहेब, आमचे हिलाल अण्णा माळी, माने दादा, सगळ्यांना मी सगळ्यांचं म्हणजे आमचे मोरे दादा साहेब, सगळेच आदरणीय तोला मोलाचे, कुणाल दादा असतील आमचे, सगळे आदरणीय तोला मोलाचे व्यासपीठावर विराजमान माझे सर्व पितृतुल्य मार्गदर्शक तुमच्या चरणावर नतमस्तक होते. काही चुकली तर पोटात घालणार एवढं व्यासपीठाला म्हणते. आदरणीय शिवसैनिक महाविकास आघाडीचे माझे सर्व भाऊ, माझ्या बहिणी, पोटात घालणार या मुलीला एवढं तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन म्हणते. आणि सगळे करंजकर साहेब, सगळे जिल्ह्याचे सगळे मान्यवर, तालुक्याचे मान्यवर, नाशिक विभागाचे सर्व माझे आदरणीय सर्व माझे दादासाहेब, काही चुकलं तर या मुलीला सांभाळून घ्या. जेव्हा आझाद मैदानावर लढायची त्यावेळेला सोपं वाटायचं, पण आता ह्या व्यासपीठावर बसताना थोडंसं भीती वाटली की जिथे जिथे माझे पितृतुल्य माझ्या शेजारी बसलेले आहेत. शुभांगी, तुझा शहाणपणा चुकीचा ठरू शकतो, पण दादासाहेब माझी भूमिका मांडणं, आदरणीय सर्व साहेबांना माझी भूमिका मांडण्यासाठी मी तुम्हाला सर्वात आधी दिलगिरी व्यक्त करते. जर काही चुकलं तर पोटात घाला. शुभांगी पाटील कोणी नेता नाही, कोणी पुढारी नाही, जनतेतून आलेली आंदोलनाच्या माध्यमाने आमच्या अभ्यंकर साहेबांना माहिती आहे, आमच्या शिवसेनेच्या शिक्षक सेनेला माहिती आहे, आमच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस सेलला माहिती आहे, सगळ्या आमच्या जिल्हा परिषद शिक्षकांना माहिती आहे, सगळ्या पदवीधरांना माहिती आहे. शुभांगी पाटील कोणी नेता नाही, सामान्य शेतकऱ्याची कन्या आहे. पण ज्या 16 तारखेला वेगळं काही घडत होतं, 14 तारखेला मातोश्रीच्या आश्रयाला गेली, त्यावेळेला वाटलं की महाविकास आघाडी किती सिक्युअर होती. शुभांगी का फिरत होती दारोदारी. या महाविकास आघाडीने आश्रय दिला आणि नक्कीच भीतीचं सावट दूर झालं. फार काहीतरी वेगळंच घडत होतं. सगळा मीडिया सगळे म्हणतात, एवढे पोरं म्हणतात की मी शेगावला गेली साहेब, तेव्हा सगळ्यांचं एकच सेल्फी काढायला पुढे आले आणि म्हणत होते, पदवीधर होते. मी त्यांना म्हटलं, का रे तुमच्या विभागाची पण दादा निवडणूक आहे ना, आम्हाला आमच्या विभागापेक्षा नाशिक विभाग काय करतो याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या याच्यात कुठेतरी वाईट घडू नये म्हणून सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. पण नक्कीच साहेबांनी, देसाई साहेबांनी मला विचारलं, शुभांगी वातावरण काय वाटतं. साहेब नक्कीच 2 तारखेला शुभांगीने शिवसैनिक म्हणून जे मातोश्रीवर येऊन शब्द देऊन गेलेले आहे, तर 2 तारखेला आम्ही हे शिक्षक, हेच पदवीधर, आम्ही एक सामान्य जरी शिक्षक असलो तर नक्कीच सांगतो, मातोश्रीवर विजयाची रॅली आणल्याशिवाय मात्र राहणार नाहीत. हा शब्द आहे एका गरीब घराण्यातल्या मुलीचा. कारण की जो विश्वास महाविकास आघाडीने दाखवला, जो विश्वास समोर मागत होती, त्या विश्वासाला कधी विश्वास म्हणजे होताच नाही. तो तिथे काहीतरी वेगळंच मागत होती की काय असं वाटत होतं. पण हा विश्वास महाविकास आघाडीने दिलेला आहे. हा आमच्या जनतेने तुम्हाला सांगितलेला आहे की शुभांगी नक्कीच पहिली महिला पदवीधर आमदार महाविकास आघाडीची महाराष्ट्रात होऊ शकते. हा नक्कीच आम्ही तुम्हाला तसं करून दाखवू पक्का निर्धार केलेला आहे. पण त्याच्यासाठी साथ तुमची लागणार आहे. लढत फार मोठी आहे. मी झोपडीतली मुलगी आहे, समोर फार बंगला आहे, पण झोपडीतले काम मजबूत माझे महाविकास आघाडीचे आहेत. म्हणून ही झोपडी डगमगणार नाही, तर ही झोपडी 2 तारखेला दाखवून देणार आहे की नक्कीच
आम्ही काहीतरी विशेष होतो. या मातोश्रीने, या महाविकास आघाडीने, शिवसैनिकांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, माझ्या पदाधिकारींवर दाखवला आहे, माझ्या नाशिक विभागांवर दाखवला आहे, तर नक्कीच जुनी पेन्शनचा प्रश्न असेल, आमचे प्रचलित अनुदानाचा प्रश्न असेल, पदभरतीचा प्रश्न असेल, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असेल, वकील कुटुंबातून आलेले वकिलांचा, डॉक्टरांचा, इंजिनियरांचा, व्यावसायिकांचा जो प्रश्न असेल, आम्ही थोडंसं तुमच्याकडे माफी मागू आणि 2 तारखेला विजयाची रॅली काढणार नाहीत, तर 2 तारखेला आंदोलन करेल, उपोषण करेल आणि या प्रश्नाचं उत्तर या शासनाकडून मागेल, तरच मातोश्रीची वर विजयाची रॅली आणेल. हा मेसेज आपण सगळ्यांनी द्यायचा आहे. विश्वास फार मोठा दाखवलेला आहे, पण नक्कीच साहेब या विश्वासाला तडा आम्ही जाऊ देणार नाहीत. पण त्याच्यासाठी तुम्ही सगळे माझ्याबरोबर लागणार आहात. कधी चुकली तर शुभांगी कान धरून म्हणा की शुभांगी तू चुकते आहे, तू इथे थांबून घे, असं माझ्या बहिणींनी, भावांनी आणि आदरणीय पितृतुल्यांनी सांगितलं, तर मी नक्कीच तिथे तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. आणि मातोश्रीने विश्वास दाखवलेला आहे, तर जे बाहेर पसरवलं जात आहे, साहेब कालच मी मेसेज ऐकला, एका आमदार साहेबांनी सांगितलं, जर विनाअनुदानित शिक्षकांनी तिला मतदान केलं, कारण की मी विनाअनुदानितची नोंदणी जास्त केली होती, विनाअनुदानित शिक्षकांनी जर तिला मतदान केलं तर आम्ही शासन GR 2 तारखेला निघू देणार नाहीत, असं पण सांगण्यात आलं. GR काय कोणी अडवला नाही, तो GR झालेला आहे. 63,000 भावांचं काम झालेलं आहे. तो GR कोणीच अडवू शकत नाही. आमच्या अभ्यंकर साहेब, देसाई साहेब यांना सगळ्यांना माहिती. म्हणून कोणी कितीही खोटं काही केलं तरी माझा भाऊ, माझी बहीण, माहेरची साडी म्हणून 30 तारखेला 14 नंबर अंक 14 नंबर जिथे महिला आहे, एकटी महिला आहे 5 विभागांमधून, जिथे महिला आहे तिच्या नावासमोर 1 अंक लिहून म्हणणार आहे, 16ला तू हिंमत दाखवली, 30ला आम्ही हिंमत दाखवू आणि 30ला या 2 तारखेच्या हिमतीवर विजयाचं रॅली काढू. क्षमा मागते. मला ज्या वेळेला मी शिक्षण अधिकारी कार्यालयाला टाळं ठोकले, बरंच काही केलं, त्यावेळेला सगळे म्हणायचे तू शोभते तर शिवसैनिक शोभते, पण त्यावेळेला काहीतरी चुकीच्या ठिकाणी जाऊन बसली होती की काय असं वाटलं. पण घर वापसी आहे, तुमचीच मुलगी आहे, तुमचीच बहीण आहे, तुमचीच सून आहे. हम तुम्हारे साथ. जय विजय असो. आदरणीय शरद पवार साहेबांनी, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी, आदरणीय अजितदादा साहेबांनी, आदरणीय नाना पटोले साहेबांनी, बाळासाहेब थोरात साहेबांनी आणि आदरणीय उद्धव साहेबांनी, राऊत साहेबांनी आणि देसाई साहेबांनी जो विश्वास दाखवला, ही पोरगी 2 तारखेला तुमच्या विश्वासाला टिकेल आणि तुम्ही सांगितलं ते बंधन बांधायला तयार होईल, कुठेच जाणार नाही. कितीही अफवा पसरवल्या तरी सांगते, मी तुमची आहे, तुमचीच राहील, कारण की हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेने माझ्या रूपाने दिलेला आहे. मला मी उद्धव साहेबांजवळ बसली तेव्हा मला म्हटलं काहीतरी वेगळं विचारलं जाईल, फक्त एवढं विचारलं, तू लढू शकते? मी म्हटली लढू शकते. तू कुठून आली, काय आली, काहीच विचारलं नाही, फक्त तू लढू शकते का बाहेरून विचारलं असेल ते मला माहिती नाही. तू लढू शकते का शुभांगी? हो म्हटलं. आणि आमचे संजय चव्हाण दादांनी, अभ्यंकर साहेबांनी हो म्हटलं, देसाई साहेबांनी, आणि तेवढ्यावर माझ्यावर विश्वास दाखवला. त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. आदरणीय साहेब, आदरणीय ताई साहेब यांचं नंतर परत हे झालं आगमन. एकच म्हणेल, ज्या जिजाऊंच्या, ज्या सावित्रीमाईंच्या आणि ज्या आमच्या अहिल्या मातेचा, रमाईंचा जो पहिली मुलगी पदवीधर आमदारसाठी ज्या माझ्या थोर अशा महिला होऊन गेल्या, त्यांचा वारसा चुकीचा ठरू देणार नाही. म्हणून 16 तारखेला तुमच्या शरणी आलीच नाही. 16ला जो 14वर मातोश्रीला विश्वास दिला होता, तो 16ला मला चुकवायचा नव्हता, एवढंच म्हणेल. आणि दादासाहेब पोटात घाला, नक्कीच आपण मातोश्रीवर आणि महाविकास आघाडीला हा विश्वास देऊन विजय व्हायचे, एवढं म्हणते. आणि माझं काही चुकलं असेल तर माफी मागते. आणि मी आभार न मानता
या सगळ्या जनतेचे किंवा आपल्या शिवसैनिक महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आमदार तोलामोलाचे सर्व दादासाहेब तुमचे आभार न मानता एवढंच म्हणेल, ज्या ज्या वेळी जन्म घेईल त्या त्यावेळेला आई भगवती चरणी एकच प्रार्थना करते, हे नाशिक विभागाची मुलगी म्हणून नाही तर महाराष्ट्राची मुलगी म्हणून नाही तर शिवसैनिकाच्या घरी जन्माला येऊ दे, एवढंच म्हणते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ सावित्रीबाई.